समस्या सोडवणे हेच माझे कर्तव्य. आमदार शिवाजी पाटील. जनता दरबार उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वी. चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज आयोजित करण्यात आलेला जनता दरबार उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या पार पडला. प्रास्ताविक संग्रामदादा अडकुरकर तर सूत्रसंचालन अनिल शिवनेगेकर यांनी केले. या जनता दरबारामध्ये महसूल, कृषी, आरोग्य, शिक्षण, पोलीस, वन खाते, मोजणी विभाग यांसह विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते. मतदारसंघातील शेकडो नागरिकांनी आपल्या समस्या, अडचणी व विविध विकास कामांबाबतच्या मागण्या यावेळी थेट आमदार शिवाजी पाटील यांच्यासमोर मांडल्या. विशेष म्हणजे अनेक नागरिकांच्या समस्या संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जागेवरच मार्गी लावण्यात आल्या. तसेच शासनाच्या विविध लोकोपयोगी योजना, शेतकरी कल्याणकारी उपक्रम, आरोग्य सुविधा, महसूल विषयक कामे, घरकुल योजना, मोजणी प्रक्रिया आदींबाबत सविस्तर माहिती उपस्थितांना देण्यात आली. यावेळी माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील, प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक, वनपाल, आरोग्य अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, मोजणी अधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी, पत्रकार बांधव आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. महान कार्य न्यूजसाठी प्रकाश आयनापुरे, चंदगड. आणि त्यामध्ये विधानसभेमध्ये माननीय महसूल मंत्री साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे की ज्या वर्ग 2च्या जमिनी आहेत त्या आम्ही वर्ग 1 करू. त्याची प्रक्रिया मंत्रालय लेवलला चालू आहे. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी मंत्रालय लेवलवर शासन निर्णय आल्यानंतर वर्ग 2चे 1 होतील. मला महसूल मंत्र्यांच्या हेरेसरच्या 54 गावाचा बंधनवादाचा प्रश्न या 4-5 दिवसामध्ये मार्गी लागायचा आहे. आजच्या या कार्यक्रमाला सन्माननीय आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील वेगवेगळ्या क्षेत्रातील, संबंध क्षेत्रातील, कृषी असेल, आरोग्य असेल, पोलीस विभाग, वन खाता असेल, सर्वच क्षेत्रातील अधिकारी वर्गाला या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. या जनता दरबाराचं मेन उद्दिष्ट अशा पद्धतीने ठेवलेलं आहे की आपल्या भागातील, आपल्या विभागातील सीओ साहेब असतील, तिकडून जिल्हाधिकारी असतील, त्यांना मिटिंगला जावं लागतं. त्याचबरोबर शासनाचे काहीतरी मग तारखा असतात, हायकोर्टच्या असतात, अधिकाऱ्यांच्या भेटत नाही, कमिटी वारंवार येतात. काल पण मी ह्याच्यापेक्षा 10 पटीने गर्दी 4 तासात मी भेटून लोकांची कामं करायचा प्रयत्न करत असतो. तर एकदा म्हटलं की जेव्हा मी एकटाच मिळून सगळ्यांच्या अधिकाऱ्यांचे सगळे एकटाच कामं करत असतील काय अडचणी होतात, तर म्हटलं सर्वच हा जनता दरबाराला म्हणता येणार नाही, तर एक जनसेवा म्हणून लोकांच्यासाठी शासन आपल्या दारी जेव्हा आपलं महाशासन केलं तसं आपला संघटनेचे सर्व सहकारी आमचे एक मित्र म्हणून सगळे अधिकारी वर्ग एक प्रामाणिकपणे एक सर्व एक कुटुंबातले एक प्रमुख म्हणून आम्ही सगळे एकत्र येऊन कुटुंबातले प्रश्न सोडवायच्या भावनेतून आम्ही सर्व एक पहिल्यांदा ही सुरुवात केली. तर याच्या पुढे आता आमची साहेबांच्या आतमध्ये चर्चा झाली की आपण सर्वांनी मिळून एक 2-2 जिल्हा परिषदला जर आपण एक 10-15 दिवसांनी आपण एक बैठक घेतली तर मला वाटते विधानसभेमधले बरेचसे प्रश्न सगळेच विभाग तिथे तातडीने सोडल्यामुळे त्यांचा पण कामाचा भार हलका होईल, माझा पण हलका होईल आणि नागरिकांच्या ज्या समस्या असतील, अडचणी असतील त्या प्रामाणिकपणे दूर होतील आणि त्या अधिकाऱ्यांना पण कळेल की बाबा एक लोकप्रतिनिधीमधून मला जो लोकांचा व्याप असतो मला वाढत असतो तो माझा हलका होईल आणि त्याला पण मिळेल की आमच्या कामाचा काय व्याप आहे. आता आलेल्या सर्व नागरिकांना विनंती करतो, आपल्या पद्धतीने सगळेच वरिष्ठ तिन्ही तालुक्याचे प्रमुख व्यक्ती, सर्व आदरणीय सर्व अधिकारी वर्ग आले, आपल्या समस्या त्यांच्या हातात सोडवतील, त्या जिल्ह्याचे असतील, जे वाचणार असतील ते पुढे पाठवतील. तर ही सुरुवात झाली, चांगली गोष्ट आहे. म्हणून आपल्याला 1-1.5-2 तास आहेत. आपण तातडीने काल रात्री साहेब अचानकपणे सर्व ठरलं आणि सर्वच अधिकारी आल्यापासून सर्वच अधिकाऱ्यांचा मी मनापासून सन्मानित शुभेच्छा देतो. म्हणजे लोक बरं वाटलं की तुम्ही आलेत आणि सर्वच नागरिक पण असा शॉर्ट टाईममध्ये आलेत. तर पुढे असं वाटते की 2 जिल्हा परिषद 3 जिल्हा परिषद आपण केले जाईल, 2 किंवा 3 तरी सुद्धा बराच आपल्याला व्याप कमी होईल आणि बरीच कामं मला पण इथं हातभार लागेल आणि आता ही सुरुवात आपण मला वाटते केली बरं.
आहे त्याच्यामुळे आता जायची तिथे अडचण आहे. नकाशावर आहे का रस्ता? नकाशात पाऊलवाटाशी होती साहेब ती. बरं. तहसील ऑफिसला काय करावं लागेल आता, जर तो रस्ता नकाशा नसेल ना हा. तर मामूलदार कोर्ट ऍक्ट 5 मध्ये तुम्हाला ती केस दाखल करावी लागेल. सर्वे नंबर मधला असेल तर गावठाणाचा नाही ना. गावठाणाला नाही, सर्वे नंबरमध्ये. मामूलदार कोर्ट ऍक्ट आणि तिथे तहसील ऑफिसला या, तिथं नाईक म्हणून आमचे क्लार्क आहेत.